आधी आमचं अफेअर होतं, पण ती नवीन मुलगी मिळाली आणि त्यांनी मला डिच केलं आणि म्हणाला आय एम नॉट इंटरेस्टेड इन यू. अय्याजी तुम्हीच सांगा मी आता काय करू. सायली, तू जे म्हणतेस ते खोटं आहे असं नाही मला म्हणायचं, पण तू सांगतेस हे तुझं सत्य आहे. श्रीच्या मनात काहीतरी वेगळं असू शकतं आणि त्याचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय मी यात काहीही बोलू शकत नाही. आणि तूच सुरुवातीला आम्हाला सांगितलंस ना यात काही बोलू नका, म्हणून आम्ही श्रीशी काहीच बोललो नाही. आम्हाला हेच वाटत होतं की श्री आज तुला घेऊन येणार आहे म्हणून, पण तू जे सांगतेस ते आमच्यासाठी खरंच नवीन आणि शॉकिंग आहे. तर तुमच्या दोघांचं जे काही चाललं होतं ते आम्हाला काहीच माहित नव्हतं, त्यामुळे तुला आत्ता काय सांगावं हे मला सुचतच नाहीये. आणि श्रीच्या बाबतीत बोलायचं झालं तर श्री असं करू नाही शकणार. 6 बायकांच्या मध्ये वाढलाय तो. बायकांच्या भावना कळतात त्याला. कुठल्याही मुलीच्या भावनांशी तो अजाणतेपणी सुद्धा असा खेळ खेळेल असं मला नाही वाटत. त्याचं काही चुकलं नसेल असं नाही मला म्हणायचं, पण काहीतरी गैरसमज आहे हे नक्की. यापेक्षा मी तुमच्याकडून काही एक्सपेक्टच केलं नव्हतं, कारण किती झालं ना तरी तुम्ही तुमच्या मुलाचीच बाजू घेणार. माझंच चुकलं, मी तुमच्याकडे न्याय मागायला आले. सायली, असं म्हणू नकोस हं. आई स्वतःच्या मुलाच्या चुकांवर कधीही पांघरून घालत नाही. आणि प्लीज माझ्या आईशी या पट्टीत बोलायचं नाही. हो, आईशी या पट्टीत बोलायचं नाही. हा, श्रीचं काही चुकलं नसणार, तुझंच काहीतरी चुकलं असणार. आणि तुला एवढं वाटत होतं तर तेव्हा आम्हाला त्याच्याशी बोलू का नाही दिलंस तू? सायली, तू ना श्रीशी बोलायला हवं होतंस, शांतपणानं, प्रेमानं. आत्ता एक मुलगी, मग दुसरी मुलगी, मग त्या दोघींना सोडून तिसरी मुलगी. असा नाहीये ग आमचा श्री. एक्झॅक्टली. सायली, तुझ्या भावना मी समजू शकते, ह्यावर आपण बोलू, पण श्री समोर असेल तरच त्याचा काहीतरी उपयोग होईल. हा, तुम्ही शेवटी तुमच्या मुलाचीच बाजू घेणार, तो बरोबर असणार, मी दोषी ठरणार, कारण मी मुलगी पडले ना. आणि मला आई नाही, मी मूर्ख तुम्हाला आई मानत राहिले. तुमच्या मुलीच्या बाबतीत जर का असं घडलं असतं तर त्या फसवणाऱ्या मुलाचीच बाजू तुम्ही घेतली असती का? जरा विचारा तुम्ही स्वतःच्याच मनाला. सायली, इनफ. माझ्या आईशी असं बोलायचा तुला काही अधिकार नाहीये. आणि सायली, आई असं कधीच करत नाहीत, अगदी स्वतःच्या सख्ख्या मुलांच्या बाबतीत सुद्धा. नर्मदा, आणि ए, तू फार बोलतेस. हा, लहान मोठं काही पोस्ट ठेव ना. आणि तुझं म्हणणं ऐकतायत आई, त्या विरुद्ध एक तरी शब्द बोलल्या का त्या? आणि फक्त तुझं ऐकून त्यांनी श्री विरुद्ध फरमान काढायला हवं होतं की काय? नाही नाही ग सायली, श्री इतका निर्ढावलेला मुलगा नाहीये. तो असं वागणार नाही, वागू शकतच नाही. गेली 28 वर्ष ओळखतोय ग आम्ही सगळे त्याला. हो, तो बाहेर जाऊन काय करतो हे तुम्हाला घरात बसून कळणार आहे का? सायली, तू आता काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीयेस.
मी बोलेन श्रीशी आणि गरज पडली तर तुला बोलवूनही घेईन, पण तू आता घरी जा. म्हणजे तुम्ही मला हकलताय. तसं समजणं हवं तर, पण आत्ता जा. इट्स नॉट फेअर. तुम्ही जे माझ्याशी वागताय ना त्याची तुम्हाला किंमत मोजावी लागेल. अगं काय ग चल. तुझं घर पण इथेच आहे ना? हो आपण देवळात जाणार होतो ना? अगं देवळाचा रस्ता माझ्या घरातनच जातो आणि एवढं काही घाबरायची गरज नाहीये. तुला काही कोणी खाणार नाहीये तिकडे. लुक श्री, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. तुझी आजी आहे ना? ए आत्ता काही नाही, अरे ऐक तर ना. आत्ता काही नाही. चल आधी चल 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 ना. चल चल. आई तू का ऐकून घेतलंस तिचं एवढं? बेबी तू एक स्त्री आहेस, तू समजू शकतेस. ती हर्ट झालीये, आपण तिला समजून नाही का घ्यायचं? पण मला एक कळत नाहीये, श्रीच्या हातून असं कसं झालं? मी विचारलं होतं त्याला, तुझ्याकडून तू तिला आशेला नाही लावलंस ना? माझ्याकडून असं काहीही झालेलं नाही आजी. अगं मी असं वागूच शकत नाही. हे काय भलतंच होऊन बसलंय नाही? हो ना, हे काय भलतं होऊन बसलं. आता काय करायचं? म्हणजे श्री दुसऱ्याच कुठल्या मुलीला घेऊन येतोय? आणि ती मुलगी सायली नाहीये, मग ती आहे तरी कोण? आयाजी मला जिच्याशी लग्न करायचंय ना ती ही आहे. श्री, तू मला देवळात घेऊन जाणार होतास ना? अगं माझ्यासाठी माझं घर हे सगळ्यात मोठं देऊळ आहे. ते पण जान्हवी, धक्के सुखदही असतात आणि मला तुझी धक्क्यांबद्दलची भीती घालवायची होती. चल. अहो माझ्या बायकोशी गुटुरगू गुटुरगू चाललंय तुमच्या अकाउंटंटचं. माझ्या मनातनं कायमची उतरली असतो.
आयुष्यात परत मला तोंड दाखवू नकोस. जिचा विचारही मनात आणू नये, जिचं नाव ओठावर आणू नये, जिच्याशी संबंधच लांब पण तिचा चेहराही कधी हटू नये, ही मुलगी माझ्या श्रीचा हात धरून त्याची भावी पत्नी, गोखले घराची सून, गोखले गृहोद्योगाची मालकीण म्हणून माझ्या पुढ्यात उभी आहे. विघ्नेश्वरा, ही कसली जीवघेणी थट्टा तुझी. कुठल्या जन्मीच्या पापाची शिक्षा ही? हे खरंच घडतंय का? तुम्हाला भास होतोय? अय्याजी. हं? अगं तुला भास होत नाहीये. जान्हवी खरंच आली इथे. तुम्ही सगळ्या जणी असं भूत पाहिल्यासारखं काय बघताय? आई, अगं पाणी दे ना तिला प्लीज. आई, जान्हवीनी स्वतः खाऊ करून आणला आपल्या सगळ्यांसाठी. तुम्ही बसा ना सगळ्यांनी. हा, जान्हवी अगं बसून पी ना. नाही नको, राहू दे. अय्याची, काय कुठे हरवलीस? काय झालंय तुला? तुला काय झालंय श्री? मला कुठे काय झालंय? मला बोलायचंय तुझ्याशी. बोल ना. माझ्या खोलीत.
काय बोलायचंय? महत्वाचं. ठीक आहे, पण आजच्या ऐवजी आपण उद्या. आत्ता लगेच. आजी अगं जान्हवी आली घरी, तिला किती ऑकवर्ड वाटेल. कोणत्या वेळेला कशाला प्राधान्य द्यायचं हे ठरवता आलं पाहिजे. चल. बस ना. अगं खरंच मी आलो, 2 मिनिटात जाऊन येतो. बस ना. खरंच काही प्रॉब्लेम नाहीये. इट्स ओके. ओके. आणि तुम्ही पण बसा ना, जान्हवीशी मस्त गप्पा मारा. हो हो हो. मी आलोच. आलोच. अजी, काय झालंय? हे बघ, तू असं कधीच वागत नाहीस. आय मीन, हे तिला खूप रूढ वाटू शकतं. नको बाळा, नको करूस राजा. काय करू नको आजी? अरे तू इतका हुशार कर्तबगार मुलगा आहेस. तुला कधी शिकवावं लागलं नाही, कधी सांगावं लागलं नाही, समजवावं लागलं नाही. मग इथेच नेमका कसा फसलास? तू काय बोलतेस मला कळत नाहीये. ही मुलगी, हिला तू घरी कशी आणलीस? बिकॉज आय लव्ह हर. मला लग्न करायचंय तिच्याशी आजी. नाही नाही. आता कसं समजवू तुला? अगं काय? या मुलीसाठी तू सायलीला नाकारतोयस? आता सायलीचा काय संबंध इथे? आणि माझ्या आयुष्यात जान्हवी नसती ना तरीही मी सायलीला नकारच दिला असता. मग इतके दिवस तिच्याविषयी बोलत होतास ते? मी कधी कुठे सायली विषयी बोललो? असं काय करतोयस? काय झालंय तुला? अरे या मुलीने कसली एवढी भुरळ पाडलीये तुला? आपण बोललो सायली विषयी, तू आणि मी. कम ऑन आजी, तू काय बोलतेस? कशाविषयी बोलतेस? मला काही टोटलच लागत नाहीये. सायली माझ्या आयुष्यात कधी एक्झिस्टच करत नव्हती. अगं मी हार्डली भेटलोय तिला. आय डोंट बिलीव्ह दिस. माझ्या कानांवर विश्वासच बसत नाहीये. सेम हिअर आजी. काय झालंय तुला? हेच म्हणाली सायली सकाळी. खड्ड्यात गेली ती सायली. श्री डोंट. एखाद्या स्त्रीविषयी अपशब्द काढायचे नाहीत हे नव्यानं सांगायला पाहिजे तुला. नाही, आय एम सॉरी. आय डोंट रिअली मीन टू. बट सायलीचा विषय आत्ता नको इतकंच मला म्हणायचं होतं. आणि सायली कधीच नव्हती माझ्या आयुष्यात.